नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आपण बनवतो आहे रव्याचे लाडू. लहान मुलांच्या बऱ्यापैकी सगळ्यांच्या आवडीचे असे रव्याचे लाडू. तर रवा माझा थोडा मीडियम रवा आहे, अगदी बारीक नाही, अगदी मोठा नाही. तर मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे बघा, आणि तुपामध्ये मी भाजायला ठेवला आहे. जेवढा रवा घेतला आहे ना, तेवढ्याच त्या चिपट्याच्या मापाचे चिपटं भरून मी साखर घेतलेली आहे, आणि रवा भाजून एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे. बघा, अर्ध्या किलो रव्यासाठी मी 1 फुलपात्र भर पाणी, त्या एका चिपटर साखरेला 1 फुलपात्र पाणी मी टाकून घेतलेलं आहे. आता ह्याचा आपल्याला गोळीपाक करून घ्यायचा आहे. बघा, भाजलेला रवा काढून घेतला आहे. गोळीपाक होईपर्यंत चांगलं बॉईल करून घेऊया आपण. साखर विरघळली गेली पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळं 1 फुलपात्रभर मी पाणी घेतलेलं आहे. तुमचं जर 1 किलो रवा असेल तर तुम्ही 1.5 फुलपात्र पाणी घ्यायचं आहे. बघा, एक बशी घेतलेली आहे मी, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, आणि पाक झाला आहे का आपण चेक करतो आहे. गोळी पाक झाला आहे का असं आपण चेक करतो आहे. बघा, अजून झालेला नाही आहे पाक आपला. बघा, पाक आपला अजून झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप मी टाकून घेते. बघा, आपण रवा भाजताना पण तूप टाकलेलं आहे, आणि आत्ता पण मी तूप टाकून घेते. आणि जे पाणी आपण गोळीसाठी घेतलं होतं ते बशीतलं थोडं पाक, म्हणजे पाक आपला पक्का पुढं गेलेला असतो, त्यामुळे थोडं पाणी त्या बशीतलं घालायचं, आणि जे भाजलेला रवा आहे तो त्या पाकामध्ये आपण गॅस बंद करून टाकून देऊया. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. बघा, एकसारखं हलवून घ्यायचं आहे, आणि आपण पातेलं उचलून खाली ठेवून घेऊया. गॅस बंद करून खाली ठेवून घेऊया. हे आता झाकून ठेवूया आपण एक 10 ते 15 मिनिट. चांगला रवा फुलतो बघा गरम पाकामध्ये. चांगलं हलवून याच्यामध्ये आपण वेलची फोडून मी चांगल्या चेचून, ताज्या खमंग टेस्ट लागतात आणि वास पण छान येतो. वेलची टाकून घेऊया. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जायफळ असेल तर जायफळ पण खिसून घ्या. तुमच्याकडे जर जायफळ असेल तर जायफळ खिसून घ्या, आणि त्याची पूड तुम्ही टाकून घ्या. बघा, जायफळ पूड टाकून घेतले मी. आता हे एकसारखं मिश्रण हलवून घेऊया आपण, आणि झाकून ठेवूया. बघा, झाकून ठेवल्यानंतर बांधले, आणि माझे मस्त असे खमंग रव्याचे लाडू तयार आहेत. एवढे छान टेस्टी लागतात आणि छान मुरलेत. बघा, किती छान लाडू. मी मोठे लाडू करून घेतलेले आहेत, तुम्ही छोटे बांधले तरी चालतात. बघा, छान असे आपले लाडू तयार आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.